हे तू मध्ये आणि सगळं दाखव बरं. एक व्हिडिओ पण दे सगळ्याचा आणि फोटोही काढवा. या इथे मी जरा माहिती देतो, तू पण माहिती तू पण बोल. पहिले ठीक आहे. मी माहिती इंट्रोडक्शन देतो ना पहिला आपला. चालेल. कामार करायचं लगेच तिकडे. ते झालं. फार बरं शांत राहा. खूप पुरस्कार भेटलेले नाही. मग नमस्कार, मी वैद्य सचिन भुईर आणि मी वारंवार ज्या बीज माता आहेत राहीबाई पोपरे यांना भेटायला येत असतो. आम्ही वनौषधीचं कॅन्सर सेंटरचं काम करतो. कॅन्सर मुक्त भारत हे अभियान आम्ही चालवतो आणि या अभियानामध्ये कॅन्सर कसा मुक्त होतो, पेशंट हा कॅन्सरपासून कसा मुक्त होतो, तर त्यासाठी महत्त्वाचं आहे ते नैसर्गिक वनौषधी. आणि ही नैसर्गिक वनौषधीने कारण आता संकरित जी आपलं शेती केली जाते, औषधांची पण शेती केली जाते आणि औषधांची शेती केल्यामुळं जो रिझल्ट यायला पाहिजे पेशंटला तो येत नाही. त्यामुळे ह्या सह्याद्रीच्या कडाकपारातून डोंगर रंगातून आम्ही बितिंगा, महाकाळ, कळसुबाई, अंबाघाट, कोंडाघाट यांच्यातून नैसर्गिक औषधे काढत असतो. दुसरा पार्ट कॅन्सरचं भारत मुक्तमध्ये कॅन्सर पेशंट बरं होण्यासाठी तो नैसर्गिक शेती म्हणजेच प्राकृतिक शेती. आणि प्राकृतिक शेती ही डिपेंड आहे पंचगव्यावर. म्हणजे जर गायीचं देशी गायीचं संवर्धन झालं तर दोन गोष्टी दुर्मिळ झालेल्या आहेत. एक आहे ते तर वनौषधी, कारण तिथे आल्या हायब्रिड वनस्पती, आणि दुसरा जो आहे तो जी हायब्रिड जात म्हणजे जर्सी गाय किंवा म्हशीचं, जास्त करून जर्सी गायीचं आता लोक वापर करायला लागले. देशी गाई गोवंश संपत चालला आणि जर्सी गायीचं प्रमाण वाढत चाललं. मग ही कारण याचं मुख्य कारण आहारम परम औषधी, आहार हाच मुख्य औषध आहे. तर आहार टिकवण्यासाठी त्यासाठी प्राकृतिक किंवा सेंद्रिय शेती होणं महत्त्वाचं आहे. मग सेंद्रिय शेती कशावर डिपेंड आहे, तर ती आहे गायीच्या पंचगव्यावर. मग गायीच्या पंचगव्यावर, तर मग ती पंचगव्य कोणत्या गायीचं, तर देशी गायीचं. आणि ह्या भागात देशी गाय, डांगी गाय, डांगी गाय, मग त्या देशी गायीमध्ये ह्या भागात डांगी गाय प्रचित आहे. तर मी आमच्या जवळच्याच भागातले आहे आणि आम्ही वारंवार भेटायला येत असतो. परंतु आता त्यांना तुम्ही बघा, राहीबाई पोपरे यांना जगजाहीर आहे, ते बीज माता म्हणून, सीड माता म्हणून ओळखले जातात. त्यांना राष्ट्रपतीकडून पद्मश्री अवॉर्डने ते सन्मानित आहेत. तुम्हाला आमचा नमस्कार. आणि जे तुम्ही हे संवर्धन करताय, महत्वाचं जे बियाणं, आता तुम्ही थोडक्यात माहिती आम्हाला द्या की हे बियाणं जे देशी वाण होते ते राखडीत होते, जे जसं तुम्ही सांगताय लोकांना, तसं आम्हाला 2 मिनिटं सांगा कसे संवर्धन करता. हे म्हणजे जुने वाहन आहे. ओके. जोपर्यंत आता माझं तर काही शिक्षण नाही, मी काही शाळा शिकले नाही, तुम्ही भरपूर शिकले, त्याच्यात अभ्यास केलाय, पण मी शाळा नाही शिकले, पण मी एक निसर्गाची शाळा शिकले आणि अभ्यासही पण माझा निसर्गाचाच आहे. का जे निसर्गामध्ये काय घडतंय, काय मोडतंय, तर हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून सुरू काम केलं. का जोपर्यंत लोकांना गावठी खाणं होतं, जोपर्यंत आपलं देशी गावठी गायचं दूध होतं, डांगी गायचं, तोपर्यंत कोणतंच आजार येत नव्हतं. आणि आता दुधासाठी ठीक आहे, त्याच्यातून सर मला पण काही विरोध झाले का जर्सी गाय जास्त दूध देत असते आणि डांगी गाय कमी देत असते. पण मी म्हणते जर्सी गायचं दूध जरी 25 लिटर असेल आणि देशी गाईचं दूध 1 लिटर असेल, तर आपल्या आरोग्याला ते 25 लिटर घातक आहे आणि हे 1 लिटर चांगले अमृत समजते. आणि आपण जे जर्सी गायचं, आज लोक म्हणतात आमच्याकडे पण जर्सी गाय आहेत, आम्ही पण शेतीमध्ये खत वापरतो, पण ते खत जर्सी गायचं खत पण विषारी. का विषारी, तर आपण तिला खाणं चांगलं घालत नाही ना. आपण घास केला त्याचे फवारण्या आहेत, आपण मका करतो, आपण कुटी करतो, कुटी करून त्याच्यावर सगळे फवारणी आहे. मग ती गाई का होईना, ती चांगलं दूध आपल्याला कशावरून देईल, नाही देऊ शकत. आणि ही डांगी जे गाय आहे किंवा आता तुम्ही म्हशी म्हणला, ह्या गावठी जे म्हशी आहेत, पण हे असे जंगलामध्ये चालतात. जरी म्हैस असेल तर गावठी हवी. हा, गावठी म्हैस पण सुरती किंवा आणि जे गाई किंवा म्हैस जंगलामध्ये चालल्या जाते ना, ती जंगलातल्या कितीतरी औषधी वनस्पती खाऊ आणि ते दूध आपल्याला देते. म्हणजे ते दूध आपण अमृत समजतो. आणि जर्सी गाई किंवा डांगी गाई, डांगी गाय काय होणार, डोंगर दऱ्यामध्ये फिरून येते, ती किती औषधी वनस्पती खाऊ, ते शेण आपल्याला दिलं, ते शेण पण त्या शेणामध्ये लक्ष्मी आहे. देशी गायच्या शेणात लक्ष्मी आहे, देशी गायच्या गोमूत्रामध्ये सरस्वती आहे. आणि हे
लक्ष्मीचे सरस्वतीचे गुण आपल्या दारात जर गावरान गाय असले ना हो. तर ते गुण आपल्या घरामध्ये असतात. आणि हे आता लोकांनी काहीच ठेवले नाही का तर ते कमी दूध झालं म्हणून. मग त्याच्यामुळे आपल्या निसर्गाला सुद्धा हानी होती, आपल्या शरीराला सुद्धा हानी होती नाही का. तर आपल्याला चांगलं काय राहिलंच नाही. आणि हे गावरान जे बेन आहे हे नुसतं मातीवर जरी टाकलं तरी ते हवेवर किंवा स्वतःच्या ताकदीवर येतं. तसंच संकरित बेना हायब्रिड बेना याला केमिकल दिल्याशिवाय संकरित बियाणाचा काळ हा फार कमी असतो हा. आणि ते जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी फायदा मिळवण्यासाठी लोक करतात. पण त्याला रासायनिक नाही दिलं हो. तर ते जास्त अजिबात येऊ शकत बी नाही. केलेले हा. तर त्याच्यापासून आणि आपला उत्पादन खर्चही खूप वाढतो हो. आणि आपल्याला स्वतः पिकवणाऱ्याला तर आजार होतात आणि खाणाऱ्याला असाध्य आजार होतात. मग त्याच्यासाठी डायबिटीज, सगळी म्हणजे आज कॅन्सर, लोक थायरॉइड. पैसे देऊन विष घेतात ते आपण खातात म्हणून आजाराला बळी पडतात. घराघरामध्ये कॅन्सर आहे, घराघरामध्ये डायबिटीज आहे, शुगर आहे, बीपी हो. हे आजार पूर्वी नव्हते नव्हते. आणि आता कुठून आले हो? खरंय. कशी आले? हे आपल्या सगळ्या खाण्यातून लोकं- आले आणि हे आपणच पिकितो आणि आपणच लोकांना खाऊ घालतो. आपण जे हे माती- कशासाठी? काही पैशासाठी. बरोबर. पण माझा एक प्रश्न आहे त्याच्यावर अजून त्याला कुठलंच उत्तर नाही भेटलं. आपण आजार झाला एखाद्या हॉस्पिटल मध्ये जातो, एखाद्या दवाखान्यात जातो, पण ही काळी माती तुमची आमची सगळ्याची अन्न देती माता आहे. हा? तिला विषारी करून टाकतात. तिला तिला आजारी विषारी केलं. केले, तिला आजारी केले. पण आजारी करून ती माती जर चांगली असली तर आज आपण चांगली, चांगलं. माती चांगली तर अन्न चांगलं, बरोबर. अन्न चांगलं तर आपण चांगलं. आपण चांगलं. आज आपण चांगलं असलो तरी ही पुढची पिढी चांगली घडणार आहे. मातीमध्ये जे विष टाकले ते तण्यामध्ये येणार, हा. तण्यामधून तुमच्या शरीरात येते. फळामधून फळ खाल्ल्यानंतर आणि आपल्याला आपण आज आजारी तर कुठंतरी जातो, कुठंतरी जगलं तर जगलं नाही तर जातो. पण ही माती संपली तर आपली पुढची पिढी काय करणार आहे? बरोबर. हा? काय करणार आहे? काय काय खाणार आहे पुढची पिढी? आपण झाडं झुडं ठेवले नाही, आपण डोंगराचे झाडं बरोबर. तोडून टाकले. हा निसर्ग जर संपला तर कुठलंच काही संपत नाही. निसर्गाच्या विरोधात जे पण आपण काम काम करतो करतो. ते त्याचा हा नुकसान हा पिढीला काय पूर्ण घरी आज सगळ्यांना आपण बदललोय ना तर निसर्ग सुद्धा बदललाय. म्हणून त्यावेळी पाऊस कधी पडतोय. कधी पहिला पाऊस टाइमवर पडायचा, टाइमवर पडायचा. टाइमवर उघडायचा, त्या टाइमवर पिकं घ्यायचे, त्या टाइमवर पेरण्या व्हायच्या. आता आपण कोणतंही पीक उन्हाळ्याचं पावसाळ्याचं उन्हाळ्यात घेतो. आपण आज बदललोय म्हणून निसर्ग बदललाय. कधी गारपीट पाऊस पडतो आणि कधी ढगफुटी होतो. खरी गोष्ट आहे. हा, मग आपण निसर्गाला धरून चाललं पाहिजे, आपण या मातीला धरून चाललं पाहिजे आणि आपण टायमाचे पिकं ज्या टायमाला घ्यायचे त्याच टायमाला घेतले आगामी पाहिजे, पिकांना- तरच आपली बरोबर. पुढची पिढी सक्षम होणार आहे. अजून बघा अजून वेळ गेलेली नाहीये आणि हा जो काळ बदलला आहे संकरित बियाणांचा किंवा फर्टिलायझर किंवा जे पण आपण शेतामध्ये प्रिझर्वेटिव्ह प्रोसेस फूड, हा काळ फक्त 25 ते 30 वर्षाचा गेलेला आहे किंवा त्याचे 40 वर्षाचा. तर तो पुन्हा आपण एक बीज माता आपला राहीबाई पोपरे यांच्या मार्फत आपल्याला तो एक मेसेज आहे, आपल्याला संदेश आहे की आपण पुन्हा रिव्हर्स होऊ शकतो, आपण पुन्हा पारंपरिक शेती करू शकतो. तर आपण आपल्यामध्ये पुन्हा सुधारणा करायला हवी आणि पुढच्या भावी पिढीसाठी मी तुम्हाला फसवतोय, तुम्ही मला फसवताय हो. असं आपण म्हणतो की मला माझ्यासाठी फायद्यासाठी करतो नाही. प्रत्येक जण प्रत्येकाला फसवायला लागला याच्यामध्ये. म्हणून तुम्ही नैसर्गिक शेतीवर आणि सेंद्रिय शेतीवर भर द्यावा प्रत्येकाने त्याच्यावर. आणि जे काय बीज हवा असेल तर माझ्याकडे आपण येऊन ते घेऊन जाऊ शकता. ते प्रत्येक शेतामध्ये गट, आता या माणसाने प्राकृतिक शेतीमध्ये जे गट तयार केलेले आहेत या गटांना त्या मोफत देतात आणि सगळीकडे त्याचा प्रसार होतोय. ओके, तर तुम्ही ते जास्तीत जास्त नैसर्गिक शेती कशी करा याच्याकडे लक्ष द्यावे, हा त्यांचा संदेश आहे. बरोबर, नैसर्गिक शेती केलीच पाहिजे. मला तर असं वाटतं का प्रत्येकाच्या शेतात परसबाग पाहिजे, प्रत्येकाच्या दारात किचन गार्डन पाहिजे बरोबर. आणि प्रत्येकाच्या ताटात विषमुक्त भाजी, विषमुक्तच अन्न आलं पाहिजे. तर आजार होणारच नाही. आजार होणारच नाही. सगळे आजार आपल्या खाण्यापासून आहे. बरोबर. आपण आज काय खातो हेच कळत कळत नाही. नाही, पण खरंय. मी खरंच लोकांना कळवायची विनंती करतो, जे आपलं मूळ खाणं आहे ना हे खा तुम्ही. बरोबर. आज जगामध्ये मग एखाद्या हॉटेलमध्ये गेलं तर एक ताटण 10 वाट्या असतात बरोबर. त्याच्यामध्ये. पण मी तर म्हणते त्या सगळ्या विषारी आहेत. 10 भाज्या खायच्या तर 2च आणि तेवढं काम करतात का लोक? काम तेवढं करत नाही आणि खातात तेवढंच. हा. मग तेवढा खर्च करत नाही, मग ते शरीरात जमा होतात आणि आजाराचे. काम नसल्यामुळे आपल्या शरीराला सुद्धा आजार होतात. हो. म्हणून तर आता हे लोकांनी योग काढले नाही तर पूर्वी कुठं होतं. हो. हा? खरे. मग त्याच्यासाठी आपण निसर्गाला धरून चाललं पाहिजे. आपला मेन निसर्ग वाचवला पाहिजे.
आणि काय खायचं आणि काय नाही खायचं हे ज्येष्ठांना समजलं पाहिजे. हो. कारण मी सांगते ज्याच्यात चमक आहे त्याच्यात धमक नाही. जे दिसायला सांगितले ते आरोग्याला घातक आहे. आज जे आरोग्याला घातक आहे तेच सगळे खातात. मुलांना काय ते कुरकुरे मुरमुरे मॅगी बरोबर. ती सोयाबीन चिली कुठून आली होती? सगळं प्रोसेस पुढे. हा? ते बाहेरच्या देशातून आलेले बाहेरच्या देशातून चायनीज आलेले. वगैरे सगळं ते आणि आपलं मग खाणं नाहीच आहे. आपलं खाणं नाहीच आहे. आणि इथं सुद्धा पैशासाठी लोक सगळे चायना पिकवतात काही हो. मी म्हणते ते पिकवतात तुम्ही आज पैशासाठी, पण पैसा किती कमावला तर कोणी खाऊ शकत नाही. नाही. माती जर संपली तर त्या पैशाला कोणी विचारित नाही. बरोबर. मग त्याच्यासाठी आपल्या अन्न देती माता वाचवली पाहिजे. हो. आणि आपल्या पुढची पिढी कशी चांगली घडल बरोबर. हे वाचवलं पाहिजे. आता लोक जर मला म्हणतात आता हे नारी शक्ती पद्मश्री पुरस्कार भेटले, पण हो. हे मी म्हणते आज माझं नाही आहे, या मातीचे सगळे, बरोबर. कारण त्या मातीची नाळ जोडली. आणि माझं काम तर गण मोठं म्हणतात, पण मी म्हणते बघा, म्हणतात सर्व. प्रत्येकाचं ताट विषमुक्त होईल ना बरोबर. तेव्हा मी म्हणेल माझं काम मोठं झालं. पण मी एकटी काम करते. तुमच्यासारखे तरुणांनी जर हे काम उचललं नक्कीच, हे नक्कीच. नक्कीच जगासमोर जाईल आणि जगाचं ताट नक्कीच विषमुक्त विषमुक्त होईल. होणार नक्कीच. आम्ही आता नैसर्गिक हळद लावतो आसामवरून लॅकॅडॉन हळदी म्हणतो त्याला. हो. म्हणजे ती कॅन्सरवर चालते. हो. पण हे काय होतं, जिथे जिथे दुर्मिळ वनौषधी आहेत त्या संपुष्टात यायला लागतात. हा. मग यांची वाढ कशी व्हायची? वाढ कशी मग वाढ आता आपण पण पश्चिम घाटातून आणि सह्याद्रीतून या औषधी काढतो. मग यांची वाढ व्हायला पाहिजे. वाढ. ते बीज पुन्हा वापरलं पाहिजे. फवार म्हणजे बाजूच्या इतर ठिकाणी पण आपण ते पेरलं पाहिजे. पेरलं तरच वाढ होणार वाढवा आहे. तरी आणि माझं हे मी सांगते ना 3 पिढीचं बी आहे हे. हो. हे मी वाढवा केले नाही. हे बरोबर. माझ्या आज्या पंजापासून माझ्या आजी पंजांच्या आजीनी वाढवलं आणि आजीनी वडिलांनी वाढवलं. वडिलांचा हा वारसा नाही हो, गेलेला. नंतर मग कसं होणार? आता हे एक इथं बाहेर शिकवटा गेले 1 वर्षाचं पित्तर पाटा होत माहिती ना आपल्याला. हो. पित्तर पाट्यामध्ये माझ्या स्वतःच्या पितराच्या आयवनमीच्या दिवशी त्या शिंक्यावर ठेवले. ओके. अजून तसंच आहे. बरोबर. मग हे काय नाही, गावठी आहे म्हणून ते खराब होत नाही. वर्षे झाले तरी ते टिकले. टिकले आणि तसंच आहे वजनी. तसंच आहे. नाही इथं बाहेर येते. हो. मी हलावलंच नाही त्या ठिकाणावर. मग ते जुन्या वाहनाला जर एवढी ताकद आहे तर हे जर आपण खाली तर आपली ताकद नाही येणार का? आम्ही रस्त्याला ती चर्चा झाली. शेवगा मोरिंगा पावडर म्हणतात. शेवगा हा. जुन्या शेवग्या झाड 25-30 वर्ष टिकतं टिकतं. आणि हे 3 वर्ष एवढंच वाढतं. आणि त्या आणि झाडाला जरा टाइम आणि शेंगा 3 वर्षात हे संपून जातं. त्याच्यामध्ये 1 वर्षामध्ये हो. लगेच शेंगा येतात. 1 वर्ष देतात, पण ते जगतं किती 3 वर्ष. हा. मग 3 वर्षानंतर मग त्याचा डीएनए त्याचा जो गुणसत्व आहे तुमच्या शरीरात गेल्यानंतर तुमची लाईफ किती वर्ष जगणार? मग तेवढीच पूर्वीचे लोक म्हणजे जे 100 आहे ते 70 किंवा 50 वर येणार. शेवग्याचे खोड राहायचे वर चढून चढून शेंगा काढायची. एक आणि त्या शेंगा काशा भलत्याच ठिकाणी टायमाला येत नव्हत्या. त्या बरोबर. फक्त वर्षातून एकदाच. एकदा दोनदा यायच्या फक्त. बरोबर. कारण ते गावठी आहे, ते सीजन आहे. जर्सी गाईचा तोच आहे का तिचा भाकड काल काढून म्हणजे ती 3 गायींचं बाहेरच्या गायी जास्त द्यायची दूध हा. म्हणून आपल्या देशी गाईचं ना तिच्या गायीचं दोघींचं संगनमत केलं. हा. होल्स्टेन फ्रिजन, ब्राऊन स्विस आणि म्हैसाना. म्हणजे ती गाय होते की जास्तीत जास्त दूध देते, हा. पण तिचा भाकडकाल निघून जातो. 3 वर्षाच्या वरती ती 3-4 वर्ष टिकत नाही. हो. आणि देशी गाय आपली 20-20 वर्ष टिकते. 20-20 वर्ष. मग तिचं कसदार असतं आणि हे सगळं प्रोसेस असतं ज्याच्याने आजार उत्पन्न होतात. नक्कीच आपण महिला म्हणजे भेटून खूपच समाधान आणि काहीतरी करण्याचे हुरूप निर्माण झालेले आहे. तर आता आपल्याला मातीवर, बीजवर आणि गोमातेवर आणि निसर्गावर या सगळ्या गोष्टीवर आपल्याला काम करण्याची खूप नितांत गरज आहे आणि ती काळाची गरज आणि निसर्गाची गरज आहे. तरी सगळे मिळून ह्या उपक्रमाला आणि या कार्याला हातभार लावून पुढे नेऊया. हो. आणि विषमुक्त अन्न प्रत्येकाच्या ताटात कसं जाईल जे स्वप्न राहिले यांचे तर ते साकार करूया. आणि 2 शब्द असं तुमचं. हा, विषमुक्त जे आपण तेच म्हणत होतो की आपल्याला लोक म्हणतात की मी आजारीच पडणार नाही किंवा आजारी पडू नये, यासाठी काय करायला पाहिजे? यासाठी मागचे माणसं होते, कारण ते गावठी खात होते, ते रानभाज्या खात होते. ते असं जे खायचे त्या टायमाला आंब्रेड संगीत हे काहीच नव्हतं. शुद्ध आणि सात्विक आहार तुमच्या 105 वर्ष 110 वर्ष जगत होते आणि आता 50 ते 60 वर्ष येत नाही माणसाला. मग आपल्याला जर जुन्या माणसांसारखं जगायचं असेल तर आपल्याला परत माग वळावं लागेल.
परत म्हणजे हे बीएच्या बाबतीत नाही, सगळ्याच्या बाबतीत मागं वळून बघा. तुम्हाला वाटत असेल की आजारीच पडू नये तर तुम्ही सात्विक शुद्ध आहार घेतला पाहिजे, म्हणजे तुम्ही आजारच पडणार नाही आणि तो पारंपरिक हवा. आहाराचा आपल्या विचारांवर परिणाम होतो. जसं अन्न तसं मन, जसं मन तसं विचार आणि जसं विचार तसं कर्म. म्हणून आहार आणि निदान जर तुम्हाला कुठे करता येत असेल त्यांच्याकडून जुने वाहन घेऊन जा आणि आपली जास्त नाही पण एक अर्धा एकर मध्ये तरी शेती करा. स्वतः करा शेती. प्रत्येक कुटुंबाने अर्धा एकर मध्ये स्वतःसाठी जरी केलं पाहिजे. आता हे पाहुणे आले होते पुण्याचे पातळे गाव दाभाडे तिथलं, ओके. ते इथं आले. त्यांनी कालच सांगितलं होतं आम्हाला मावशी गोड जर काहीच नको, कारण ते माझ्या कामासाठी आले ना, आलेला पाहुणा त्यांना स्वयंपाक केला, निकाल भाजी भाकर फक्त इथं शेतातून तोडून आणलं, घेवडीची भाजी, थोड्या वाटाण्याच्या शेंगा आणल्या. म्हणे हे जेवण आम्हाला याच्यामध्ये काय काय घातलं, म्हणजे काही नाही आपलं सुंदर चव आहे, पण याची चव किती भारी आहे म्हणून. का तर हे गावठी आहे म्हणून आणि गावरान आहे म्हणून. गावरान भाज्या बिगर तेलाच्या करा तरी तिला चव आहे, आणि हायब्रिड भाज्या तेलात चवल्या तरी त्याला चव नाही. धन्यवाद माहिती दिली. शेवटचं तुम्ही 2 शब्दात काय मेसेज म्हणजे सांगाल सर्वांसाठी? सर्वांसाठी नाही, सर्वांसाठी काय, आता मी म्हणते मी शिकले नाही, माझं निसर्गाचं शिक्षण आहे, पण आता तुम्ही एक शेतकऱ्यांचा गट केलाय म्हणतात आणि सगळे सेंद्रिय शेती गावरान गायीवर म्हणजे डांगी गायीवर देशी गायीवर काम 100 गायी सगळ्यात पुण्य हे भाग्य थोडे बर का. आणि मी सुद्धा ह्या गायांपासूनच मोठी माझं काम आता लालू बाबा आहेत आपण, त्यांनी सगळ्या आपल्याला 100 गायी आहे सगळ्या या भागातून कलेक्ट करून दिले. जे गोमूत्र शेण पंचगव्य निघणार ते आम्ही सगळं गटांना पुरवण्याचा आमचा पुढचा प्लॅन. माझ्या चुलत्यांच्या पण पहिल्या जवळजवळ 500 गायांचा कळप होता, पण आता हे खेड्यांमध्ये लोक नाही. त्यांचे भाऊ आहेत त्यांच्याकडूनच आम्हाला 100 देशी गायींचं म्हणजे एकत्रितकरण आमचं झालं आणि त्याच्यात आता बीज जे आहे त्यांचा एक भाऊ आहे ना अजून, तरी पण तो एकटाच आहे, दोघं नवरा बायको, आणि इकडून सगळी सोलर झालेले. त्यांना तिकडे रस्ता नाही, तर माझं गण प्रयत्न चालले त्याच्यासाठी रस्ता करून देणं. मग तो एकटाच राहत होता, त्याला काही लोक म्हणतात भाऊ या गाई नको ठेवतो, याच्यात फायदा नाही. आणि खरोखर लोक आता या जर्सी कवळ डांगी गायला कोणी विचारित नाही, का तर ती दूध देते, तिला बाजार पण नाही. पण मी सांगते ज्या शेतामध्ये डांगी बैलाचं आऊत फिरेल ना, ते 2 ट्रॅक्टरचं 1 तासामध्ये काम होतंय ना, तेवढं बैलांनी 2 दिवसामध्ये काम करतंय. पण ज्या शेतामध्ये डांगी बैलाचं तो एक नंदी फिरतो महादेवाचा 2 दिवस काम करतो, पण त्याचं 2 वर्ष कष्ट आपल्याला घरामध्ये पुरतं. तसं ट्रॅक्टरचं 2 तासात काम होतंय, पण ते 2 महिन्यामध्ये संपत. हे अनुभव माझे. आपली जमिनी त्याच्यानं नापीक होते, दबली जाते, त्याच्यानं माती हाड होते. मग हे आपलं जे शेतात नंदी फिरतो, हा आपण गाय ठेवलं. मग मी अशी जाते कुठे कार्यक्रम, मी कळकळीची विनंती करून सांगते का मला विरुद्ध झाल्यामुळे बाबांनो तुम्ही जर्सी पाळा, पण 1 किंवा 2 तरी गावठी गाय दारात पाहिजे. मी एक गाय गावठी ठेवली का दारातून ती गाय जर आपल्या दारात तिला गोमतीर पडलं किंवा मुतली तर आपल्या दारातून त्या गोमतीराची गावीची गंगा पवित्र होते, आपलं दार पवित्र होतं, आपली घर पवित्र होतं. आणि ह्या शेणा मातीच्या जमिनीवर आपण किती बसलो किती झोपलो, जोपर्यंत शेणा मातीचे घर मातीच्या भिंती होत्या आणि शेणाच्या भुया होत्या, तोपर्यंत कुठलंच आजार नव्हतं. माणूस मरून जात होतं, मरता किती 1-2 टाइम दवाखाने करायचे. आणि आता पोटात महिलेच्या बाळ 1 महिन्यापासून दवाखाने गोळ्या औषधं काम नका करू, वजन नका उचलू, तरी तिचं शिथिरच होतं. आणि शिथिर झालो आई एका हॉस्पिटल मध्ये, बाळा जातं दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये, का तर ते काचात ठेवायला ते खूपच जन्माला. हे प्रकार आताच का होऊ लागलो. मग आता हे प्रत्येक माणसाचं 20-25 वर्षाची मुली झाली नाही तर तिची पिशवी काढायची बारी सुटली. प्रत्येक बाय आता शहरातून जेवढ्या बाया पाहते तेवढ्याचे सगळे गुडघे 40 नंतर सगळ्यांना वाताचे. या गुडघ्यांचा परिणाम सगळं या फरशी आहे. मी सांगते या शेणा मातीच्या भुईवर जर असलं तर कुठलाच आजार होत नव्हता. आणि लाकडाचं किंवा बैल जे आऊत फिरायचं तर तेल कुठे काढतात आता नाही, आता सगळं रिफाईन तेल. आता इथनं तेल जातं घोटीला विकायला. 140 रुपये जर शेंगदाणा आहे तर ते शेतकरी काय करतात, भुईमुगाची शेंगा तिथे देतात आणि 120 डबा उचलतात. मग तो कंपनी कशी देईल?
तुमचा जर शेंगदाणाच 140 आहे तर तुम्ही देऊन तुम्हाला कंपनी 120 नी कशी देईल? हे शेतकऱ्यांनी डोकं चालवलं म्हणजे पाहिजे भेसळ ना. आहे तेलामध्ये. मग हे शेतकऱ्यांचं नियोजन. शेतकऱ्यांनी डोकं चालवलं पाहिजे ना, एवढ्या स्वस्तात कसं देईल आपल्याला, घालून तो आता एवढा मिळत नाही. हो. आणि रोजचा आता शेंगदाणा कमी झाला नेण्याचा. पण तो शेती आपल्याला वजनेर भेटतच नाही ना काही, काहीच भेटत काहीच नाही भेटत. खरंय. आणि आता शेती इकडं शहरामध्ये सगळी सोयाबीन सोयाबीन आपण दळून खाऊ का? सोयाबीनच्या भाकरी करून खाऊ का? मग जे मुख्य पीक हे लोकांनी ठेवले नाही. आपलं भरड धान्य म्हणजे ज्वारी, नाचणी, वरई, बरं. भात, इकडे ज्वारी, बाजरी हे लोकांनी ठेवलंच नाही. आता सगळं काय झालंय, सगळ्या सोयाबीन बाजरी आता भेटून नाही राहिली खायला. आणि पहिली बाजरी तर आता नाहीच राहिली. कारण पहिले आम्ही सुद्धा इथे शेजारच्या गावात बाजऱ्या कापायला असो ना, दिवसभर ते बाजरीचे कंस चोळायचे, फुकायचे ना असे खायचे. अशी गोड लागायची ती बाजरी. आणि ती जातच राहिली नाही असं. आताची बाजरी चक्की मध्ये दळत बरोबर. नाही आणि लोक पिकवत पण नाही. मग हे सुद्धा लोकांनी संकरित जातीची एक दुसरी पुढे डेव्हलप होत जाते जात, आणि जुने वाण हे नष्टच होत चाललं. नष्ट होत चालले. आता पहिल्या डाळी नुसत्या जात्यामध्ये भरकल्या आणि चुलीवर घातल्या तरी त्यांची चव किती. आणि ह्या इतका डाळी घेतल्या यांची चवच नाही. महत्वाचं त्या पौष्टिक आहे, शरीराला बळ देतात, ताकद देतात, आणि हे पोषण न देता आपल्या शरीरात आजार वाढवतात. आता हे इथे मागाची आमच्या पर गेलो होतो राजूरला, तिला आंबे वापाय आले होते. त्याने आणले होते थोडेसे, प्रत्येकाने 2-2 खाले का. ते आमच्याकडे नाही, ते पहिलं उन्हाळ्याचं पीक ते. आता पहिलं आपलं आंबळ पिकतात, मग तोरण तुम्ही पिकतात. देशी आंब खा, मग कधी साखर वाढत नाही शरीरात. आणि विलायती आंबे खातात ना बाजारात, त्यांची साखर वाढत नाही. अहो पण ते पिकवतात का? देशी आंबा केव्हा तोडायचा? देशी आंबावरून त्याचे पिकून पाट गळतात ना, मग तो आंबा तोडायचा, तो फक्त गवतामध्ये पिकत घालायचा. आणि हे आंबे त्यांना इंजेक्शन मारतात. मी सांगते त्यांना पावडर मध्ये माझ्या सुद्धा जातात. म्हणजे आता माझ्या नात्याने एक हाऊस म्हणून लवकर पळते, ते कलबी आंब्याचं झाड लावलं. असा एवढा मोठा आंबा आहे. तो गेल्या वर्षी बरेच आंबे आले होते, तो एकही आंबा पिकला नाही. एक एकूण पिकला, हा आता आपा पिकला, एक एकूण पिकेला, एक एकून निघाला. तसा गावठी आंबा नाही. फक्त एकदा त्याचा पाड गाळा लागला, त्याची चव पण किती वेगळी आहे. हे सगळे आंबे आम्ही पण पावडर नाही मारले. ते जिंकून आहे चांगला तेवढा खायचा आणि फेकून द्यायचा. तसं गावठीचं काहीच नाही, कारण ते निसर्गामध्ये आलेलं आहे. त्याला कुठला फवारा नाही, कुठला औषध नाही. ते निसर्गामध्ये वाढतं, निसर्गामध्ये पिकतं. तुम्ही खूप छान काम आहे तुमचं. नामशे आता आपले देशी बियाणे पूर्ण नामशेच होत चालले, म्हणजे राहिलेच नाही अशा जमा होते. तेव्हा तुम्ही काम चालू केलं आणि तुम्ही छान प्रकारे म्हणजे देशी बियांचं संगोपन करून इतर शेतकऱ्यांनाही तुम्ही देता, त्याचं पुढे वाढ होण्यासाठी खूपच चांगलं कार्य आहे. म्हणजे आणि शासनाने दखल घेतली, तुम्हाला पुरस्कारही दिला, त्याबद्दल खूप समाधान वाटते. आणि आम्ही याच्या पुढे तुम्ही जे आता बीज आम्हाला देणार आहेत ते पुढे संगोपन करू. आणि पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती योजने आमच्याकडे गट स्थापन केलेले आहेत. आणि ते 3 वर्षाचं आमचं मिशन आहे. आमचे माती परीक्षण होते. आता आम्हाला प्रमाणीकरणही होणार आहे सेंद्रिय शेतीचं, आमचं नैसर्गिक सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण होईल. ते आम्हाला खूप चांगलं आहे. तर त्याच्यासाठी आम्ही नक्कीच देशी बीजाचा उपयोग करून उत्पादन घेऊ आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पण पोहोचू. एकदा पूर्ण ते गावाचा ग्रुप आहे ना, 450 शेतकरीचा ग्रुप आहे. तुम्ही आमंत्रित करू, तुम्हाला व्हिजिट करा, निश्चित व्हिजिट करा. त्यांना पण थोडंसं तुमचं वाढेल. देशी बीजाचं आपलं संगोपनही चांगल्या प्रकारे होईल आणि मार्गदर्शन होईल. तसं माझ्या पाठीमागे इथं नाही होत जास्त. मी शेतकऱ्याचा 3 वर्षे 3000 महिलांचा गट केला. पण एक बाईक संस्था होती ना इथं, तो महिलांपासून काही येऊनच देत ना. मग आजकाल लोकांना लागतो पैसा, सगळे बंद पडून गेले. मला पण संपवायच्या माग होते, पण मी खंबीरपणे उभी राहिले. मी नाही संपले ते. बघा, संतांनाही आपल्या त्रास दिलेला आहे. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, शेवटी सत्य ते सत्यच राहतो. कामामध्ये पहिला विरोध माझ्या घरातून झाला,
दुसरा बचत गटाच्या महिलांना मी सांगायचे बरं. बचत गटाकडून, कंपनीवाल्यांकडून, दुकानावाल्यांकडून, बरोबर होणार. कृषी सेवकांकडून हो. काय त्या रायबाईचं ऐकत आहे मला ती केव्हा शिकलेली आपण शिकलोय बरं. आपण संशोधन केले बरं. आपल्या डिंगऱ्या झाल्या बरं. मी त्यांना म्हणायचे तुमच्या डिंगऱ्या कधी ना कधी इकडंच वळावं हो. लागलं आज नका ऐकू मी वेडी आहे. आणि मला सगळे लोक वेडीच म्हणले आज. बरं. वेळच माणूस कधी शोध लावतो मी की आज आपले- वेडी आहे ना पण तुमच्या डिंगऱ्या कंदेऱ्या कधी इकडेच वळवलं आता मला बरं. मोठमोठ्या कुलगुरू बोलवतात हो, हो. मोठमोठ्या कृषी केंद्र कार्यक्रमाला बोलवतात आता मी तर कधी शाळेची पायरीच नाही आहे बरं. पण आज मोठमोठ्या शाळेवर येतात मला पण तुमचा उद्देश जो आहे तुमच्या अंगात जे संचारलंय ते कुठे काढणार आहे ते कोणी नाही काढू शकत याच्यासाठी पूर्ण समर्पण केल्याशिवाय होत मग नाही. भरपूर अडचणी आल्या एक तर मी पहिल्या सुरुवातीला पैसा म्हणून काम केलं नाही फायदा म्हणून केलं नाही एक समाजसेवा फक्त केली काही पुरस्कार भेटतील म्हणून का माझं नाव एवढं मोठं म्हणजे काहीच काहीच माझं नाही, काहीच. फक्त मला लोकांचं आरोग्य सुद्धा आरोग्य म्हणजे जसे आजार माझ्याच घरात येऊ लागले हे काय येऊ लागले कसे येऊ लागले समाजामध्ये काय आजार वाढू लागले बरं. हा फक्त मी एक निसर्गाचा अभ्यास केला आणि हे काम निसर्गामध्येच मी फक्त एक आरोग्याचं सुरू केलं ही एक समाजसेवा म्हणून बरं या समाजसेवेमध्ये आता मला खूप त्रास या बायकोवाल्याने दिला मग आता त्यांचं काम ते करतात माझं काम मी बघते बाबा मला जे कोणी यायचं बोलवायचं ते बोलवतील जे माग यायचे ते येतील तुमचं काम तुम्ही करा माझं काम मी जरा थोडक्यात बियांचं संकलन दाखव ना एकदा याच्यात ना आता हा, नवीन लाकडाच्यामध्ये. नवीन बी भरायचंय ना मग आता जुनं बी खूप कमी केलंय आता पहा हे बी राखात ठेवत असतं राखात ठेवल्याने 3 वर्षे उगवून होती 3 वर्ष 3 वर्षे लावते तर टिकून राहतं ते 3 वर्ष कारण राखेमध्ये दुसरं काही- राखेमध्ये काहीच ठेवलं काहीच नाही. राखेमध्ये ठेवल्यामुळे एका टिकून टायमाला राहतं. फक्त आपली मिरची पावडर आहे ना घरी करेल तिची चिमूट टाकीतात नाही तर दुसरं काहीच नाही आणि हे लाल शेंगाच्या गेवड्याचे बी आहे आणि हे मडकं खालचं भरलं ना तर ते शेणा मातीने लिपायचं हे भरलं का शेणा मातीने लिपायचं हे भरलं का शेणा आता हे कडधान्य आहे ना याच्यामध्ये तुम्हाला सांगते असं जर उघडं राहिलं ना तर 4 दिवसात भुंगा लागतोय 4 दिवसात पण हे एक वर्षाचं झालं याला अजून हा काळा आले आणि हा गेवडे बरं तर हे असं राखेमध्ये सगळं जतन करून ठेवलं पाहिजे हे आबाई बाबाई म्हणजे याच्या असा दाणे जर उघडा असला ना एखादा त्याला लगेच वरून भुंगा टोचील पण जे असं राखाडीमध्ये असेल तर- राख्यामध्ये गाडीला असलं ना त्याला काहीच नाही आपा हा या दानावर आहे तसाच आहे, बरं. हे पा त्याला लगेच किडा भुंगा जो वरचा होता दाना त्याला लगेच झाला बाकी लगेच तसेच झाला. खालच्याला नसणार. खालच्याला हे पा काहीच नाही बरोबर. जो गाडीला असला तो काहीच त्याला होणार नाही आणि असे 4 दिवस हे पीक टिकते तर हे खाण्यासाठी 10 वर्ष टिकत आणि पेरणीसाठी 3 वर्ष चालत तर ही पारंपरिक 3 पिढीचे जतन केलेले ते एक मी अजून ते तसंच ठेवलेले पूर्वी मोठ्या कोथळ्या हो आमच्या आणि घरात आणायच्याच होत्या मला आणायच्या आमच्या घरात होते ह्या अशा पण होत्या ते तशी आहेत कणन- माझ्या तिला कणन बोलतात ना माझ्या वडिलांच्या ती घरी कणन गावात पण आहेत आमच्या आता घरात लालू होती. आंबरांचं ते घर आहे ना हो. तर एक हे समजा हे घर आहे आड्यापासून वरती माझे वडील आड्यापासून खालते त्यांचे त्यांचे वडील वडील. तर माझ्या वडिलांचं घर आता म्हणजे ते बरंच मोडलंय त्या माझ्या वडिलांच्या कोथळ्या आहेत त्या आता मी आणणार आहे परत आमच्या घरात ते भाताचं जे बियाणं हा. होतं ते कणंग मध्ये ठेवायचं. कणग्यारायचं असं हा, कणकण कणगं. पहिलं मोठालं बरोबर, बरोबर. ते पण आमचं पण तेच होतं अरे, पुढे अरे सावकाश. सावकाश. याचा फुटू घ्यायचं हा. हे चिमणीने काय नाही ठेवले दाणे त्याच्यामध्ये ते मडक्याचं घ्यायचे का काय मला नाही नाही ठीक आहे हे सचिन. बरं एक एक